तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला बोललो कुठेतरी घेऊन जातो. परिस्थिती कशी आहे मी तुम्हाला सांगत होतो बघा, म्हणून मी निघत नव्हतो. बघा काय झालं नक्की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा काय झालंय बघा. प्लॅन फिक्स नव्हता. नेचरनी हा दिवस ठरवलाय की तुम्हाला हा दृश्य दाखवावा. तो डोंगर आहे मलंगड. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक महेश व्लॉग्स या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही विचार करत असाल मी रोज माझी ओपनिंग आहे ही हिंदी लँग्वेज मध्ये मी करत असतो. मी काल माझी मी स्टोरी छोटीशी स्टोरी मी सांगितलेली. छोट्याशा स्टोरी मध्ये छोटंसं इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे तुम्हाला. त्या इंट्रोडक्शन दिल्यानंतर मी असा विचार केला की माझ्या पब्लिकला, माझ्या फॅमिलीला माझा मराठी आवाज कसा येतो, काय येतो हे कळणं आणि ऐकणं गरजेचं. त्यासाठी मी माझी मराठीतून ओपनिंग केलेली आहे. तर मित्रांनो, कालची जी मी माझी स्टोरी सांगितलेली, माझी छोटीशी स्टोरी आणि छोटंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे, ते कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. माझा काल हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि त्या व्हिडिओमध्ये मला कमेंट नक्की करून सांगा की काय कमी राहिली मला सांगण्यामध्ये. मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन काय राहिलंय माझ्याकडून, ते मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्कीच सांगेन. चला, आजची सकाळ झालेली आहे. सकाळ मी फ्रेश होऊन झालेलो आहे, फ्रेश होऊन तयारी होऊन रेडी झालेलो आहे. आज काय असं फिक्स काही नाही आहे माझं. असंच आहे, उठायचं आपलं असं काही ठरलेलं नसतं की मी हे करेन ते करेन. जे रिअल आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आजची सकाळ मी तुम्हाला म्हटलेलं की उद्याची सकाळ मी काहीतरी नवीन घेऊन येईन तुम्हाला दाखवायला. मी काहीतरी नक्कीच तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, बनून राहा. चला, आता आपण पुढचा प्रवास काय आहे ते बघूया, ठरवूया आणि मग तुम्हाला नक्कीच त्या प्रवासामध्ये सोबत ठेवूया. चला. आई काय करते? भाकरी बुसता मी. भाकरी बुसता. भाकरी बुसते आज अचानक भाकरी? आज संकष्टी, माझा उपवास आहे. हे बघा, आमची तांदळाची भाकर फेमस. आग्रे लोकांमध्ये, आग्री समाजामध्ये तांदळाची भाकर बोलल्यावरती एकदम फेमस. ती नसली तर मजा नाही. मजा नाही, जेवणाला मजा नाही, है ना? जेवणाला मजा नाही. तांदळाची भाकर, मच्छी, मटण. भाकर असली तर बाबा 2-4 भाकरी कुठंच नाही. भात बी खातो, भात, तांदळाची भाकर, चपाती, गव्हाची. आज तर तुम्हाला बघायला नाही भेटणार. आई मला सांग, फॅमिलीला दाखवायची का एखादी रेसिपी? दाखवू ना. दाखवायची रेसिपी? दाखवायची, मग दाखवायला पाहिजे ना. काय दाखवायची? एक नॉनव्हेज रेसिपी बनवून दाखवायची कधीतरी. लवकरच दाखवतो मित्रांनो तुम्हाला. ही क्लिप लवकरच येणार आहे. हा व्हिडिओ लवकरच तुम्हाला कमेंट झोन मध्ये असेल. नॉनव्हेज रेसिपी आमच्या आग्र्यामध्ये कसा जेवण बनवतो नॉनव्हेज बघाच तुम्ही. लवकरच घेऊन येतो तुम्हाला व्हिडिओ. मम्मी पण भारी बनवते ना, माझा बापूच बी जाम भारी बनवतो. आणि त्यांच्या दोघांनंतर मी बघा कसा बनवतो. त्या उंगल्या चाटून पुसून घालतो वेगळे. उंगल्या चाटून पुसून घाल. बोलवाल तुम्ही मला, अरे आमच्या इथं बी ये लवकर तू बनवायला. तुम्ही सपोर्ट केला ना, तुम्ही माझ्यावरती प्रेम केला ना, मी नक्कीच येईल तुमच्या इथं बनवायला. बघा त्याच्यासाठी माझा चॅनल आमच्या घरी सगळी कुक आहेत. सगळी कुक आहेत ना, सगळी. छोटा बी खतरनाक, चमचा बी नुसता कामच 25. त्याच्यासाठी ना माझा चॅनल महेश व्लॉग चॅनल आहे ना, तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, लाईक करायला लागेल, शेअर करायला लागेल आणि कमेंट करायला लागेल. महेश व्लॉग चॅनल लवकर युट्यूब वरती सर्च करत राहा. तुमच्यासाठी अशाच भन्नाट गोष्टी घेऊन येतो. भन्नाट. तर पाऊस पडतोच आहे, काय प्रोग्राम करायचा वाटत नाही. खूप म्हणजे खूप लोक आजारी पडले या मोसम मध्ये, म्हणून माझी बाहेर इच्छा पडायची इच्छा होती. भिजलो तर परत मी आजारी पडलो तर तुमच्यापर्यंत काय घेऊन येऊ? कसं दाखवू तुम्हाला दुसरा तिसरा जेवण? उद्याची सकाळ कशी दाखवणार? म्हणून मी भिजत नाही. चला, पुढचं काय अजून प्लॅन आहे दाखवतो तुम्हाला नक्कीच. आज काय ठरते, आज पूर्ण दिवसामध्ये काय होणार आहे, व्हिडिओमध्ये सोबत राहा, कंटिन्यू राहा, तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. मित्रांनो, मी विचार केला चला घराच्या बाहेर बघूया, निघूया, काय प्रोग्राम ठरतोय का. मी त्यासाठी माझ्या भावाला रुपेशला मी फोन केला की तू कुठे आहेस रे, येतो, चल काहीतरी आज काहीतरी आपल्या पब्लिकला, आपल्या फॅमिलीला काहीतरी दाखवूया नवीन.
पण मी घरातून निघालो, रस्त्यावरती आलो. मित्रांनो बघा बाहेरची परिस्थिती कशी आहे, मी तुम्हाला सांगत होतो बघा, म्हणून मी निघत नव्हतो. बघा काय झालं नक्की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा काय झालंय बघा. हे बघा ती गाडी बघा, पाणी भरले रस्त्यावरती आणि ती गाडी कसली गॅसची गाडी काय आहे ते बाटले लागले, ही गाडी फसलेली आहे त्या पाण्यामध्ये बघा. आणि पाणी बघा केवढं भरलेलं आहे. यासाठी मी घराच्या बाहेर नव्हतो निघत. पण आता विचार आला अरे यार घरात बसून तरी काय दाखवू शकतो नवीन. मग तुम्ही बोलाल अरे तेच व्हिडिओ बघायला आम्हाला कंटाळा येतो. बघा बाहेर परिस्थिती बघा, पाण्याने कसा करून ठेवलाय. काय म्हणजे कुदरतला आपण थांबवू शकत नाही, नेचरला आपण थांबवू शकत नाही, ते त्याच्या हातात आहे. पण हे 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 जे भरायचं कारण आहे हे तर आपण माणूस जबाबदार आहे ना या सगळ्या गोष्टीला. त्याच्याने सामान्य माणसाला किती त्रास होतोय. तुम्हाला रस्ते तुम्ही बांधताना विचार करत नाही कसं बांधले पाहिजे. रस्ते बांधताना तो पाणी जाण्याचा एक वे असला पाहिजे, तो काहीच नाहीये. या सगळ्या गोष्टीचं बघा किती किती परिस्थिती खराब आहे बाहेर. म्हणून मी नव्हतो निघा, आता निघालोय तर काहीतरी बघूया, काहीतरी दाखवायचा मी प्रयत्न करतो. सुरुवात केली आहे तर काहीतरी दाखवूया. चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, पुढे तुम्हाला मी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो. चला. तर मित्रांनो मी जसं तुम्हाला बोललो कुठेतरी घेऊन जातो, काय असं खास कुठे काय जायला भेटत नाहीये. मी जिथून माझी रेकॉर्डिंग करतो घराच्या बाहेर, घराच्या बाहेर जे डोंगर दिसतं तिकडची जागा तुम्हाला मी आता दाखवायला आणली आहे. तर बघा तिकडचं बाहेरचं, मी आता जवळ जाणारच आहे. बाहेरचा नजारा बघा त्याचा. हाच तो डोंगर आहे मलंगड. मलंगडचा परिसर आहे हा, तुम्ही बघू शकता. आता मी जवळ जाणारच आहे त्याच्या. किती सुंदर नजारा आहे. तर मित्रांनो आता एक छोटासा क्लिप मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे डोंगराचा नजारा बघा किती सुंदर आहे. हे मलंगडचा परिसर आहे हा. मलंगडच्या परिसरामध्ये बघा किती सुंदर दृश्य बघायला भेटते आपल्याला. किती मन प्रसन्न होतं अशा सुंदर अशा वातावरणामध्ये. मन प्रसन्न होऊन जाते. मनमोहक, मन प्रसन्न ठेवणारा हा नजारा आहे. या प्रसंगाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल, या ठिकाणी नक्की येऊ शकता. तुम्हाला पण आनंद वाटेल, मन प्रसन्न वाटेल. தென்கிழக்கு தேன் சிட்டு செம்பருத்தி பூமுட்டு செல்லம் கொஞ்சுதே தாலாட்டு. நாள் வரைக்கும் கொடை பிடிப்பேன் உன் தாயாக. हाच तो डोंगर आहे, हाच तो गड आहे जो माझ्या घराच्या बाहेरून जो दृश्य दिसतो याच गडाचा दिसतो. तुम्ही बघू शकता.
किती सुंदर नजारा आहे बघा. आणि असा सुंदर नजारा मी तुम्हाला माझ्या घराच्या बाहेरून दिसतो आणि मला हा रोजच दिसतो. हा जो दृश्य आहे ना, हा माझ्या घराच्या बाहेरून दिसतो तुम्हाला. हा डोंगर वगैरे जे 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 दृश्य दिसतं ना, ते मागचं डोंगर मी तुम्हाला दाखवलेलं. हा दृश्य जो आहे, हा परिसर आहे मलंगडाचा परिसर आहे. आमच्या इकडे एक मलंगड करून एक खूप प्रसिद्ध जागा आहे, ठिकाण आहे मलंगड. त्या ठिकाणी मी आलेलो आणि हा दृश्य माझ्या घराच्या बाहेरून दिसतो. तर हा दृश्य तुम्ही बघाच, किती सुंदर नजारा आहे बघा बघा. हा पूर्ण नेचर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा पूर्ण डोंगर आहे ना, माझ्या घराच्या बाहेरून दिसतो पूर्ण. आणि आपलं घर जे आहे ना, ते त्या दिशेला जे धुकं दिसतात ना पूर्ण, त्या साईडला आपलं घर आहे. आणि त्या घराच्या बाहेरून हे दृश्य आहे. छुप गया बदली में जाके चांद भी शर्मा गया. मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे. आपको देखा तो फूलों को पसीना आ गया. हर माहे तर मित्रांनो, जर मलंगडला तुम्ही येत असाल, मलंगड वाडीमध्ये गावामध्ये एक वडापाव आला मस्त सुंदर, खूप छान वडापाव भेटतो, हे ठेचा वडापाव. इथे या, नक्की व्हिजिट करा आणि या ठेचा वडापावचा आस्वाद घ्या. मित्रांनो, जो ठेचा वडापाव मी सांगितला मलंगड वाडीमध्ये, खूप सुंदर चव आहे, अप्रतिम चव आहे. तुम्ही या नक्की मलंगड वाडी गावामध्ये. मलंगडला जर आला तर त्यांच्या गावामध्ये एक ठेचा वडापावचं स्टॉल आहे, दुकान आहे, किराणा आहे. त्या किराण्याजवळ त्यांचं दुकान आहे वडापावचं. तिथे या आणि हा आस्वाद घ्या, खूप सुंदर वडापाव आहे. तर मित्रांनो, मी शेवटी घरी आलेलो आहे आणि थोडासा उशीर झाला, ट्रॅफिक लागली रस्त्यामध्ये मला. आणि येता येता पाऊस पण जोरात आलेला आणि ट्रॅफिक पण लागले, त्यामुळे यायला थोडी रात्र झाली. आज मी जिथे गेलेलो ते ठिकाण बघा तिकडे, त्या ठिकाणी तुम्हाला ते दृश्य दाखवायला मी तुम्हाला तिकडे गेलेलो. माझ्या बॅक व्ह्यूला कोणता डोंगर येतो, तो डोंगर आहे मलंगडचा डोंगर माझ्या त्या कॅप्चर मध्ये येत असतो आणि तेच मी तुम्हाला दाखवायला गेलेलो. आणि रस्त्याच्या मध्ये काय सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, कशा घडल्या, माझी सकाळची सुरुवात कशी झाली, या व्हिडिओमध्ये सगळ्या दाखवलेल्या आहेत मी गोष्टी. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे महेश व्लॉग्स. मित्रांनो, मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची, अजून एक गोष्ट. खूप लोकांना माझं चॅनल बहुतेक मिळत नाही सर्च केल्यावरती. महेश व्लॉग्स मी बोलत असतो प्रत्येक वेळी. ह्याच्यामध्ये ना महेश व्लॉग्स हा मी कॅपिटलमध्ये पूर्ण लिहिलेले आहे आणि लास्टला व्लॉग्सचे यस जे आहेत ते 4 टाइम यस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सर्च करताना कॅपिटल लेटर्समध्ये महेश टाका आणि कॅपिटल लेटरमध्ये व्लॉग टाका. व्लॉगच्या पुढे 4 टाइम यस लिहा. ते 4 टाइम यस टाईप केल्यावरती तुम्हाला माझं चॅनल नक्कीच मिळेल. आणि मी असा विचार करतोय की चॅनलचं नाव चेंज करू का मी. चॅनलचं नाव जर चेंज करावं असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की सगळ्यांना माझं चॅनल इझिली मिळायला पाहिजे असं मी विचार करतोय. बघूया काय नक्की ठरतंय, चेंज करायचा की नाही करायचा. मी तुम्हाला उद्या सांगतो, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याची येणारी सकाळ अजून काहीतरी मी ॲडव्हेंचर करण्याच्या गोष्टी प्रयत्न करेन. त्यासाठी माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. येणारे पुढचे सगळे व्लॉग मी तुम्हाला चांगलेच दाखवण्याचा प्रयत्न करेन, नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्लॉगची एंड मी इथंच करतोय. चलो, गुड नाईट, मिलते हैं कल के ब्लॉग में.